जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत. सोलापूर कामगारांचं शहर, कलाकार, कारागीर आणि दानशूर माणसांनी समृद्ध झालेलं शहर. या शहराच्या मध्यवर्ती भागात मुख्य रस्त्याच्या कडेला वसलेली एक छोटीशी झोपडपट्टी, कुर्बान हुसेन नगर. याच झोपडपट्टीच्या अरुंद गल्ल्यात संघर्ष आणि स्वप्नांच्या सावलीत लहानाचा मोठा झाला एक मुलगा, अयाज आळंद. लहानपणी त्याच्या डोळ्यात मोठी स्वप्न होती, पण हात रिकामे होते. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. वडील यंत्रमागावर रोजंदारी करत होते, तर आई शिवणकाम करून कसेबसे संसार चालवत होती. 2 वेळेच्या जेवणासाठीही कुटुंबाला कधी कधी संघर्ष करावा लागे. लहानपणापासूनच आयाजला गरिबीचे चटके सोसावे लागले, तरीही त्यांच्या मनात शिकण्याची प्रचंड जिद्द होती. त्यांनी लोकसेवा हायस्कूलमध्ये 9वी पर्यंत शिक्षण घेतलं, पण घरची गरिबी इतकी होती की 9वी नंतर शाळा सोडावी लागली. शिक्षण थांबलं तरी स्वप्न थांबली नाहीत. किशोर वयातच त्यांनी निर्णय घेतला, आता स्वतःचा आणि कुटुंबाचा भार उचलायचा आहे. अशा परिस्थितीत एका मित्रासोबत त्यांनी पुण्याची वाट धरली. पुण्यात त्यांना डायनामो मॅट्रेसेस या गादी उत्पादनाच्या कारखान्यात काम मिळालं. पण नवीन शहर, नवीन काम आणि सर्वात मोठी समस्या म्हणजे राहण्यासाठी जागा नव्हती. जेवणाचीही व्यवस्था नव्हती. 3 महिने सलग फुटपाथवर झोपणे हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता. दिवसभर कारखान्यात मेहनत करायची आणि रात्री फुटपाथवर वडापाव खाऊन झोपायचं. भूक, थकवा, पावसाचं पाणी, उन्हाचा तडाखा आणि भविष्याची अनिश्चितता, हे सर्व त्यांना रोज सहन करावं लागे. अनेकदा मनात यायचं की परत सोलापूरला जावं, पण एकच विचार त्यांना रोखून ठेवायचा, हार मानायची नाही. प्रामाणिकपणा, नियमितपणा आणि अथक मेहनतीमुळे त्यांनी कारखान्याच्या मालकांचा विश्वास संपादन केला. हळूहळू त्यांना कारखान्यातच झोपण्याची सोय झाली आणि जेवणासाठी मेसची व्यवस्थाही झाली. त्या 3 महिन्यांच्या फुटपाथच्या संघर्षानंतर आयुष्य थोडे स्थिर झाले. 2 वर्षे सतत कष्ट केल्यानंतर अयाज यांनी स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला खूप अडचणी आल्या, पण मेहनत आणि नशिबाची साथ मिळाली. व्यवसाय हळूहळू वाढला आणि भरपूर कमाई होऊ लागली. यश मिळाल्यावरही अयाज कधीही आपल्या जुन्या आठवणी विसरले नाहीत. यशाच्या शिखरावर उभे राहून त्यांनी मागे वळून पाहिले आणि आठवण केली कुर्बान हुसेन नगर झोपडपट्टीतील आपल्या बालपणीची. 3 वर्षांनी ते सोलापुरात परतले आणि MBA वेस्ट कॉटन सेंटर या नावानं नवीन उद्योग सुरू केला. नंतर त्यांनी गोल्डी बेकर्स अँड फूड सप्लायर हा नवा व्यवसायही सुरू केला. पैसा आणि नाव दोन्ही मिळाले, तरी ते झोपडपट्टी सोडून गेले नाहीत. उलट त्या मातीशी त्यांचे नाते अधिक घट्ट झाले. त्यांनी झोपडपट्टीतील मुलांशी संवाद साधला आणि त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना नेहमी सांगितलं, शिका, कारण शिक्षणच गरिबीवरचा खरा उपाय आहे. आजच्या काळात फक्त शाळेचे शिक्षण पुरेसे नाही. स्पोकन इंग्लिश आणि संगणकीय ज्ञान हे दोन्ही आधुनिक युगातील गरिबीवर मात करण्याचे सर्वात शक्तिशाली हत्यार आहेत. अयाज म्हणतात, मी जेव्हा पुण्यात फुटपाथवर झोपत होतो तेव्हा मला जाणवले की इंग्लिश बोलता आले नाही तर संधी हातून निसटते. 2020च्या कोविड महामारीत जेव्हा संपूर्ण जग थांबलं होतं तेव्हा अयाज थांबले नाहीत. त्यांनी गरिबांसाठी अन्नधान्य वाटप केले, औषधोपचारासाठी मदत केली आणि कुर्बान हुसेन नगरमधील गरीब व निराधार मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदतही केली. गरिबी काय असते याची जाणीव स्वतः भोगलेल्यांना चांगलीच असते. त्यामुळे त्यांनी एक मोठा निर्णय घेतला, शिक्षणाच्या माध्यमातून गरिबीचा अंत करण्याचा. भविष्यात सोलापुरात IT पार्क उभारले जाणार आहे आणि त्या संधीसाठी तयार राहणं गरजेचं आहे. याच विचारातून जन्म झाला डायनामो एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन या सामाजिक संस्थेचा. या फाउंडेशनमार्फत सोलापुरातील तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पोकन इंग्लिश क्लासेस सुरू करण्यात येणार आहेत. यासोबतच संगणक कोर्सही मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 15 जून 2026 पासून या क्लासेसला सुरुवात होणार आहे. पैशाअभावी स्पोकन इंग्लिश आणि संगणक कोर्स लावू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी असेल. अयाज आळंद यांनी त्यांच्या विविध उपक्रमांना अधिक बळ देण्यासाठी डायनामो फाउंडेशन या नावाचं YouTube चॅनल सुरू केलं आहे. त्यांनी आवाहन केलं आहे की जास्तीत जास्त लोकांनी या चॅनलला सबस्क्राईब करावं, जेणेकरून त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांबद्दल अधिकाधिक लोकांना माहिती होईल आणि गरजू मुलांना मदत पोहोचू शकेल. अयाज आळंद आज केवळ यशस्वी उद्योजक नाहीत, तर एक जबाबदार पिता देखील आहेत.
त्यांचा मुलगा दानिश सध्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता 4थीत शिक्षण घेत आहे. शिक्षणाबरोबरच चित्रकला आणि पोहण्यातही तो पुढे आहे. गरिबीचे चटके काय असतात याची जाणीव अयाज यांना आहे. म्हणूनच ते नेहमी म्हणतात, माझ्या मुलासारखंच प्रत्येक मुलानं शिकायला हवं. ते म्हणतात, मी जे सहन केलं ते दुसऱ्या कोणालाही सहन करावं लागू नये. अस्सलाम वालेकुम और नमस्कार. मैं अयाज अलन, प्रभाग क्रमांक 18 का उम्मीदवार था मैं, और मैंने अपने प्रभाग के लोगों से वादा किया था कि बच्चों का स्पोकन क्लास चालू करूँगा. तो इंशाल्लाह ये 15 जून से मैं क्लासेस चालू कर रहा हूँ. क्या लोग इससे ज़्यादा से ज़्यादा फ़ायदा उठाए क्या, और ये क्लासेस को सक्सेस करने में बच्चों को भेजे और बच्चों को पढ़ा के उनका भविष्य उज्ज्वल करें. धन्यवाद. फुटपाथवर झोपणारा तो छोटा मुलगा आज इतर मुलांसाठी आशेचा दीपक बनला आहे. ही केवळ यशोगाथा नाही, तर संघर्ष, जिद्द, माणुसकी आणि समाजसेवेची प्रेरणादायी कथा आहे. हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.